हे प्रचारासाठी तर प्रत्येकजण त्याच्या पक्षाचे नेते येतील. मधल्या काळामध्ये 27 तारखेला माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पण मुक्ताईनगर प्रचारासाठी येऊन गेले होते. आणि प्रचारासाठी येणे आणि प्रचार करणे हे काही गैर थोडीच आहे. आले असेल ते. पंकजा मुंडेंनी मुक्ताईनगरमध्ये कमळ फुलवण्याचं आवाहन जे आहे ते मतदारांना केलेलं आहे. अहो तुम्ही आता कशी काय बोलता काही समजत नाही मला. ते काही धनुष्यबाण फुलवण्याचं आव्हान थोडीच करणार आहे. त्यांना कमळ फुलवण्याचे आज आव्हान करण्यासाठीच बोलवलं होतं, पण तेच आव्हान करणार आहे ते. रक्षा खडसे यांनी शायरीतून जे आहे प्रत्यक्ष खडसेंचं वर्चस्व हे होतं आणि पुढेही राहणार असं म्हटलेलं आहे. याकडे शुभेच्छा आहे त्यांना. वर्चस्वाची लढाई असेल तर शुभेच्छा आहे त्यांना. महिला सुरक्षित नाही म्हणता येते की मुक्तानगरमध्ये दादागिरी गुंडागिरी वाढलेली आहे. त्याच्यासाठी मी आता निवडणुकीत रिंगणात उतरली या नगरपंचायत. आजपर्यंत कधीच नाही उतरलं. मला या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे. मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही, कारण मी फक्त ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे. तेवढं मला समजत नाही की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल. कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिकेपुरतं आहे आणि स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं. नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरकरार राहू शकते याचं मला काही तारतम्य समजत नाही. एखादा केंद्रीय मंत्रिपदावर बसल्यावर जर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि गुंडगिरी नष्ट करेल, तर मला असं वाटतं की पोरकटपणाचं विधान आहे. नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, वॉटर गटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे, अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो. पण ताईंचं काही जर वेगळं मत असेल किंवा त्यांचे वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने गृह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि गृह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर आणतील, असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही. घराणेशाहीचाही त्यांनी आरोप केलेला आहे की जे आमच्यावरती घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? जो घराणेशाही करत नाही त्याला आहे. हे काय हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकेल? यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये ग्रामपंचायतपासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले, सरपंच स्वतः झाले, झेडपी लढले, सभापती झालात, हरिभाऊंचं सन्माननीय हरिभाऊंचं तिकीट ऐन वेळेवर अर्ध्यातून तिकीट करून खासदार झालात, 3 वेळा खासदार झालात, तुमच्याच कुटुंबात आमदार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये MLCचा उमेदवार होता, तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे, तुमच्या कुटुंबात दूध संघ आहे. एकाच घरात एवढा असणारा माणूस जर घरवारीशाही बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भलं कर्म. पती वारल्यामुळे या 100% बरोबर आहे ना. पती वारल्यामुळे अनपेक्षित त्या आल्या, पण ननंदबाई कसे काय आल्या, सासूबाई कसे काय आल्या, हां सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना, आता कसे सासरे 2च मिनटात तिथे आले. अरे सासरे तर इतके विसरले की भुसावळची सभा राष्ट्रवादीची आणि तिथे कमळ सांगताय. कारण त्यांना समजत नाही मी सकाळी प्रचार करतोय संध्याकाळी प्रचार करतोय, हेच त्यांना समजत नाही आहे. सकाळी तिकडे वेगळा प्रचार करता, संध्याकाळी इकडे प्रचार वेगळा करता. 2 पक्षाचा एकच माणूस. तो एक पिक्चर पाहिला मी अपरिचित, त्याच्यात तो 10 मिनटात काहीतरी भूमिका बदलतो, 10 मिनटात भूमिका बदलतो. चहाच्या वही आणि भत्तीच्या बी वही आहे. अशा पद्धतीची मुक्ताईनगरची परिस्थिती झाली. तुम्ही बघत असाल का गल्ल्यापाड्यात कसे फिरताय. केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागताय. माजी मंत्री म्हणजे भावी मुख्यमंत्री, माजी 12 खात्याचे मंत्री, विरोधी पक्षाचा 5 वर्ष इतके मोठे मोठे पदं गल्लीत फिरताय का? काय कारण आहे? ग्रामपंचायत सारखी नगरपंचायत आहे आमची. भुसावळची अवर्ग नगरपंचायत नाही आहे की जिथे वस्त्रोद्योग मंत्री स्वतः पाहत आहे, असं काही नाही आहे. इथे छोटीशी आहे, त्याच्यात त्यांना किती पंकजा मुंडेताईंना बोलावं लागतं आहे, काय करावं लागतं आहे, पूर्ण जिल्ह्याचे लोक बोलावं लागतं आहे. काही तर ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे त्यांची आशा आल्या आहे की माझी प्रतिष्ठा पणाला लागली, काही पण करा, आम्हाला निवडून द्या. कोणाची? ते जे संपलेले लोक आहेत त्यांचं नाव बी घेणं ठीक नाही, तर संपले त्यांचं नाव काय घेणार आहे? पण आणि ते मला प्रश्न विचारता, 35 वर्ष सत्तेत राहिले, अनेक पदं भुसवल्यावर मला प्रश्न विचारताय. थोडंसं हमने गिरेबान में झाक के देखो. आणि तुम्ही 1 शेअर म्हटलं मी 1000 शेअर बनवू शकतो, पण ते मला तुमचा वेळ वाया घालायचा आहे, माझा वेळ वाया घालायचा नाही आहे. नाही आता काय म्हणणार आहे, काय शेअर म्हणणार त्यांचे? हे झुटे लोक आहे. अलग लक्षात. ह्या लोकांच्या संदर्भात काही बोलायला गेलात तर हे राजकीय आहे. लोकांशी असं भावनिक टच नाही आहे. लोकांशी ज्याचा भावनिक टच असेल ना तो सगळ्या गोष्टी बरोबर करतो. भाजप शिवसेनेची नसून खडसेंची असल्याचं आपण म्हटलेलं होतं आणि त्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले. मी असं काही म्हटलेलं नव्हतं. मी असं म्हटलं होतं हे 2 कुटुंबाची निवडणूक नाही, 2 विचाराची निवडणूक आहे. हे विचाराच्या लढाईची निवडणूक आहे. माझ्याकडे बाईट आहे आणि मी असं मी म्हणून ठीक आहे, तुम्हाला ते संधी साधून इकडे यायचं असेल तर या ना, तुम्हाला कोण थांबवलं? असंही तुम्ही हाईट पद्धतीमध्ये काम करतो. आता ओपन आलात, पण ओपन येऊन फक्त हेच लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गावात प्रचार करता आहात
किंवा ज्या गावात प्रचार करताय आता तिथे चिन्ह काय सांगायचं आहे, नाही तर भुसावळमध्ये जाऊन तुम्ही कमळ सांगता आणि इथे येऊन काय वेगळं सांगायला सुद्धा प्रॉब्लेम होईल. छुपा पाठिंबा वाटतो कशाचं एकामेका ओपन आहे ना, आता ओपन झाले ना ते, छुपा कुठं राहिला, आता ओपन झाले ते. कसं म्हणजे खडसे साहेब ओपन झाले, आता खडसे साहेब गल्ली गल्ली फिरताय, कोणाचा प्रचार करत कमळचा प्रचार करत फिरताय. आणि मला ह्या गोष्टीचं पण आश्चर्य आहे की वरतून आतापर्यंत इतके मोठे ते राष्ट्रीय नेते आहे, राष्ट्रीय धरोहर आहे विचारांची खडसे साहेब म्हणजे, आणि त्यांची दखल कोण राष्ट्रवादीचा नेता घेत नाही आहे की हे इथे काय करताय तिकडे काय करताय. पण ठीक आहे, हरकत नाही, त्यांना शुभेच्छा दोघांना. रक्षासाठी विजयासाठी काय नियोजन आहे? माझं काही नियोजन नाही, मी लोकांसोबत जातो आहे, मतं मागतो आहे, मताचा जोगवा मागतो आहे, त्याच्यावर जातो आहे. नम्रपणे आवाहन करतो की मुक्ताईनगरच्या विकासामध्ये भविष्यामध्ये मला जर पुढे वाढवायचं असेल, विकास करायचा असेल तर आपल्या मतांची आवश्यकता आहे आणि तेच मी आपल्या माध्यमातूनही मतदारांना विनंती करणार आहे. बस तेवढंच मी लोकांपर्यंत जातो आहे, त्यांना मी विनंती करतो आहे, त्याच्यावर काय नियोजन नाही आहे. रक्षा खडसे असं देखील बोलले आहे की खडसे करून की कुठपर्यंत राजकारण करणार, विकासाचं राजकारण करा. त्यांना म्हणा विकासाचं राजकारण चंद्रकांत पाटलांनी 6 वर्षात करून दाखवलं, तुम्हाला 12 वर्षात जमलं नाही ते. मुक्ताईनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे ना, तो सगळ्या लोकांची MP मधून महाराष्ट्रात पाय ठेवताना पहिला माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसून त्याला वंदन करून लोक जाता पुढे, तो मी केला आहे. मुक्ताईनगरला पाणीपुरवठा योजना मी आणली आहे, माझ्या सरकारमध्ये आलेली. काही लोक सांगतात आम्ही आणली आहे, माझं सरकार आहे. अमृत 2 नावाची जी योजना आहे ते सरकार देत असते, नगरपंचायत देत नसतं. काही लोक सांगतात आम्ही नगरपंचायतीकडून ठराव पाठवल्यावर प्रत्येक होत नाही, सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते ती, आणि ती मंजूर केली आहे. शेकडो MIDC मी मंजूर केलेली आहे. 2226 करोड रुपयाची सुप्रमा मी दिलेली आहे. 1200 करोड रुपयाचं हे याचं टेंडर मी केलं आहे, तुमचं टप्पा 2चं. 500 करोड रुपयाचं टेंडर मी केलं आता माझ्या काळामध्ये, तुमचं वरंगाव तडवेल उपसा जलसिंचनचं. असे तर अनेक कामं सांगू शकतो मी त्यांना. आणि विकास काय, विकासावरच बोलतो आहे मी. आणि मुक्ताईनगरमध्ये विकास झाला की नाही झाला, मुक्ताईनगरच्या जनतेला विचारा, मुक्ताईनगर जनता सांगेल. आणि खडसे नाही, समोर जो येईल त्याच्यावर बोलणार आहे. मी काय खडसेवर बोलतो, मला काय देणे घेणे खडसे साहेबांशी किंवा त्यांच्या फॅमिलीशी, मला विकासाशी देणे घेणे. मी कार्यकर्ता जमिनीचा आहे. भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार, दुसऱ्या टर्म आमदार, अशा पद्धतीने राजकारण करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे. कोणाचं बोट धरून आलेलो नाही. माझ्या वडिलांनी किंवा त्याच्या वडिलांनी इथे राजकारण केलेलं नाही. त्याच्यामुळे मला काय ते, मी काही कोणत्या फॅमिलीची वैयक्तिक माझा कालही विरोध नव्हता, आजही परवा उद्याही नसेल. माझा विरोध हा एका विचाराला आहे, जो विचार नैतिकदृष्ट्या बसत नाही. एकाच घरामध्ये 2 पक्ष ठेवायचे, दोघं बाजूने वापरायचे, आणि जसं सोयीचं होईल तशा पद्धती ते पक्षांना कोणाला हाईड करायचं, त्यांना ओपन करायचं, हे जे करतात त्यांना. जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला आज मुक्ताईनगरचं राजकारण समजलेलं आहे. ठीक आहे, अनेक गोष्टी अनेक ठिकाणी मी काही 100% बरोबर नाही आहे, किंवा कोण स्वतःला 100% बरोबर म्हणत असेल तर मला नाही वाटत की ते 100% बरोबर आहे. असं जर असेल की एकाच घरात 2 पक्ष ठेवायचे आणि सोयीप्रमाणे त्या एका सदस्याला पुढे करण्याच्या दृष्टीने ते पक्ष पुढे न्यायचे. विधानसभा निवडणुकीमध्ये यांनी चोपड्याला बाईट देताना यांची बाईट तुमच्याच माध्यमातून, पत्रकार माझ्या माध्यमातून मी ऐकली. त्यांनी सांगितलं मुक्ताईनगरमध्ये आमदारांचा विजय फक्त भाजपमुळेच झालेला. हा खरा आहे, भाजपचाही सिंहाचा वाटा माझ्या विजयामध्ये होता. पण ते तुम्ही बोलताना सांगितलं मी सोडून भाजपने प्रचार केला, तुमचीच स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्ही होता का? तुम्ही तुमच्या नंदीच्या प्रचारात होता, तुमच्या तोंडून बोललात तुम्ही. सोयीने तुम्ही तुमच्या नंदीचा प्रचार केला जेव्हा की तुम्ही मंत्री होता, निवडून आला होता. भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे, त्याच्यामुळे शिस्तबद्ध पक्ष कधी नाटक होतं पाहत नाही, पक्षाची नीती पाहतो, आणि त्या नीतीप्रमाणे तुम्ही चाललात का? तर नाही. अशा पद्धतीत अनेक गोष्टी तुमच्या माध्यमातून झालेल्या आहे, म्हणून तुम्हाला लोक बोलत असतील. आणि बघा चंद्रकांत पाटलावर आज का टीका होते किंवा चंद्रकांत पाटलाला का आज चांगलं म्हटलं जातं? कारण चंद्रकांत पाटील आज माध्यम आहे शिवसेनेचं, तुम्ही पण माध्यम आहे. खडसे करायला कोणाला काही तुमच्यामध्ये खूप गुणवत्ता नाही की तुमचं नाव कोण घेऊन बसेल, राम 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 करायला तुमचं नाव झपत बसेल कोणी, काही इंटरेस्ट नाही कोणाला. मुक्ताईनगर तुमच्या माध्यमातून खासदार दिसतो 3 टर्म, म्हणून तुम्हाला लोक बोलतात मंत्री आहे तुम्ही. त्या क्रीडा संकुलाचं बघा जरा, आणि मुक्ताईनगर ते भूखंड जे अडकून ठेवले ते सोडा. आणि जे पुरावे लागतील तर पुरावे आहे माझ्याकडे, तुम्हाला पुरावे लागत असेल पुरावे द्यायला तयार आहे मी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.